आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। नाशिक जिल्ह्यात टोमॅटोवर प्लास्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येतोय। मका सोयाबीन पाठोपाठ आता टोमॅटो देखील रोगाच्या विळख्यात सापडलाय आणि त्यामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान होतंय। एकीकडे टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे तर दुसरीकडे टोमॅटो रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। अहमदनगरमधील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय आणि यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे दर घसरलेले आहेत। हळदीला प्रति क्विंटल 13 ते 16,000 रुपयांचा भाव मिळतोय। मागणी घटल्यानं हळद बाजारात मंदी दिसून येते। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठी देखील 100% अनुदान मिळणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। या योजनेमध्ये 15 प्रकारच्या फळांचा समावेश करण्यात आला असून ठिबक सिंचन करण्यासाठी आणि खतांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे। शहापूर तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्यात। दरम्यान पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं भातसा धरण 83% भरलेलं आहे। मात्र शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। भुसावळ शहरातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून नागरिक त्रस्त झालेले आहेत। महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। भुसावळमधील कृषी उत्पन्न बाजार समितीची दुरवस्था झाली आहे। परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांचं आरोग्य धोक्यात आलंय तर दुसरीकडे बाजार समितीची इमारत जीर्ण झाल्यानं देखील व्यापारी त्रस्त झाले। राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून रस्त्यावर या असं आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केलेलं आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी एकत्र या असं देखील ते म्हटले। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना महिला आयोगानं नोटीस बजावल्यानंतर डॉक्टर गावितांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपल्यालाही 2 मुली असून ऐश्वर्या आपल्या मुलीप्रमाणे असून आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचं मत गावित यांनी व्यक्त केलंय। भंडाऱ्यातल्या भिलेवाडा मार्गावर बस अनियंत्रित झाल्यानं चिखलात अडकली। चालकाच्या समय सूचकतेमुळे अपघात टळला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। बसमधील 45 प्रवासी सुखरूप बचावले। पावसानं उघडीप दिल्यानं लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात पिकं वाळू लागलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत पीक विमा लागू करण्याची मागणी केली आहे। धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजार समिती असलेल्या धुळे बाजार समितीतील कांदा बेमुदत बंद करण्यात आलेला आहे। निर्यातीवर 40% निर्यात कर लागू केल्यानं कांदा व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। दररोज हजारो क्विंटल कांद्याची उलाढाल होणाऱ्या धुळे कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आलाय। केंद्र सरकारनं कांद्याचे निर्यात शुल्क 40% वाढवताच त्याचे पडसाद चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उमटलेले आहेत। शेतकरी धास्तावल्यानं कांद्याची आवक तर कमीच झाली आहे त्यासोबतच कांद्याचे भाव प्रति क्विंटलला जवळपास 700 रुपयांनी घसरलेले आहेत। राज्यभरातील विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात आंदोलन होणार आहेत आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीकडून पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा इथे रास्ता रोको करण्यात येणार आहे। सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा यासाठी अहमदनगर आणि राहुरीमध्ये देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आजपासून 25 ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 13.1% कमी आहे। 13 ऑगस्ट रोजी ही तूट 10.62% इतकी होती आणि गेल्या आठवड्यात देखील समाधानकारक पाऊस न झाल्यानं आणि तलावांमधील पाणीसाठ्यात घट होत असल्यानं गेल्या 8 दिवसांमध्ये तुटीमध्ये 2.39% वाढ झाली आहे। धाराशिवमध्ये यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंड पडलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात पंचनाम्याचं काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये समितीची बैठक झाली आणि यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पंचनाम्याचं काम सुरू करण्याच्या सूचना केल्या। नवी मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडलेला आहे। महापालिका आयुक्तांनी 15 ऑगस्ट नंतर शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली होती। मात्र वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन म्हणून पाणी कपात तात्काळ रद्द होणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लंपीचा कहर वाढलाय। 4 महिन्यात 32 जनावरं दगावली असून जिल्हा परिषदेनं शीघ्र कृती दल स्थापन केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन कागदावरच आहे। शहरातील पाणी प्रश्नावर अनेकदा खंडपीठात चर्चा झाली आणि महापालिकेनं शपथपत्र सादर करून 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र हे आश्वासन अजूनही कागदावरच आहे। अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये आणि बहुतांश भागात 7 ते 8 दिवसानंतरच पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिक हैराण झालेत। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या चिचगड ककोडी या प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे। या खड्डेमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहनं चालवावी लागतात यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होते।
वाशिम जिल्ह्यातील एकूण 2,47,490 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या सर्व शिधा जिन्नस संचाची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आल्यानं गणेशोत्सवा अगोदर हा आनंदाचा शिधा प्राप्त होणार आहे। रस्ता नसल्यानं घरासमोरील अंत्यविधी करण्याची वेळ कुटुंबावर आली आहे। इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण गावातली ही घटना आहे। याला जबाबदार ग्रामपंचायत असल्याचं मृताच्या कुटुंबियांनी सांगितलंय। तसाच प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। पावसाने 15 दिवसांचा ब्रेक घेतलाय आणि मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले आणि वाढत्या विजेच्या वापरानं विजेच्या बिलात देखील जुलै महिन्याच्या तुलनेमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 100 रुपयांची वाढ झाल्याचं मुंबईकरांनी सांगितलंय। मुंबईमध्ये विजेची मागणी 3,400 मेगावॅट आहे आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत 200 मेगावॅटची अधिक मागणी आहे। आता एसटी बस स्थानक खासगी संस्था किंवा व्यक्तींना दत्तक देण्यात येणार आहे। बस स्टॉपची डागडुजी, स्वच्छता आणि रंगरंगोटीसाठी एसटी महामंडळानं ही योजना आखली आहे। बस स्थानक खासगी संस्था किंवा व्यक्तींना दत्तक देण्याबाबत महामंडळ प्रस्ताव मागवणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात 21 जुलैपासून मतदार पडताळणी मोहीम राबवण्यात येते। त्यासाठी आयोगाकडून दिलेल्या ॲपमध्ये निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत केवळ 9.5% अर्थात 86,34,000 मतदारांचीच पडताळणी होऊ शकलेली आहे। 4 दिवसांपूर्वी यातील तांत्रिक समस्या दूर झाल्यानं या पडताळणीला आता वेग आलाय। गुटखा, पान मसाला अशा अनेक हानिकारक पदार्थांच्या विशेष तपासणीसाठी शासन अधिक प्रयोगशाळा वाढवणार किंवा निर्माण करणार का अशी विचारणा खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी शासनाला केलेली आहे। या संदर्भात 8 सप्टेंबरपर्यंत तपशीलवार शपथपत्र सादर करावे असे आदेश खंडपीठानं दिलेले आहेत आणि याप्रकरणी 12 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। धाराशिवमध्ये मागील 2 वर्षांपासून बंद असलेले जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्रजी माध्यम पुन्हा सुरू करण्यात येत आहे। यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुढाकार घेतलाय। त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील सेमी इंग्रजीचे धडे मिळणार आहेत। कळवा रुग्णालयामध्ये एका रात्रीत 18 आणि 48 तासात 27 रुग्णांचे बळी गेल्यानंतर ठाणे महापालिका खडबडून जागी झालेली आहे। आता महापालिका प्रशासन 72 परिचारिकांची अर्जंट भरती करणार आहे। निवड होणाऱ्या परिचारिकांना प्रत्येकी दरमहा 30,000 रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे। मुंबई पालिका रुग्णालयात उंदरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। उंदीर मारण्यासाठी कीटकनाशकांचा फारसा परिणाम होत नसल्यानं पालिका अल्ट्रासोनिक तंत्रज्ञानाद्वारे ध्वनी लहरींचा वापर करून उंदीर पळवणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून उंदीर मारण्यासाठी कीटकनाशकं वापरली जात आहेत। मुंबई महानगरपालिकेचे राज्य सरकारने तब्बल 7,223 कोटी रुपये थकवलेले आहेत आणि ही थकीत रक्कम मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून पालिकेतील सत्ताधारी, शिवसेना आणि प्रशासन प्रयत्नशील होते। आता तर मुंबई महापालिकेची संपूर्ण जबाबदारी प्रशासक या नात्यानं पालिका आयुक्तांकडे असताना देखील ही थकबाकी वसूल झालेली नाही। लडाख इथल्या लेहजवळ वाहन अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या वैभव भोईटे यांच्यावर फलटण तालुक्यातील राजाळे येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। राजाळे गावानं संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून या शहीदाला श्रद्धांजली अर्पण केली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते। त्यानुसार महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। मात्र 10 ते 20 ऑगस्ट या 11 दिवसांमध्ये राज्यात 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना डोळे येणं या आजाराची लागण झाली आहे। त्यात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले। मुंबई गोवा हायवेच्या दुर्दशेवर हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। एकीकडे मनसेनं हा मुद्दा आता खळखट्याकनं हाती घेतल्यानं विषय तापण्याची चिन्ह आहेत। घोडबंदर घाट रस्ता खराब झाल्यानं अवजड वाहनांना होणारे अपघात रोखण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहतुकीला 3 महिने प्रवेशबंदी करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं वाहतूक पोलिसांकडे पाठवलेला आहे। मुंबई, गुजरात आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातील अवजड वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता महत्त्वाचा मानला जातो। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। बुधवारी रात्री 11:55 ते गुरुवारी पहाटे 4:55 हा ब्लॉक असेल। त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत। मावळमध्ये महिलांच्या आवडता श्रावण महिन्यामध्ये विविध सण साजरे करतात। त्यापैकी मंगळागौर या कार्यक्रमात शेलारवाडीमध्ये महिला रमलेल्या पाहायला मिळाल्या। या झिम्मा, फुगडी, संगीत मैफल तसंच इतरही ग्रामीण भागातील खेळ खेळण्यात आले। माढ्याच्या मुंबई मंडळाच्या 4,082 घरांची सोडत नुकतीच पार पडली असून या सोडतीमध्ये पहाटी गोरेगावमधील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। आता इच्छुकांना आणि मुंबईकरांना वेध लागलेले आहेत ते पहाडी येथील पंचतारांकित गृह प्रकल्पाकडे। उच्च गटातील घरांसाठी 2025च्या सोडतीची वाट पाहावी लागणार आहे आणि एकूण 332 घरांचा यामध्ये समावेश असलेल्या 35 मजली इमारतींचा आतापर्यंत अंदाजे 35% काम पूर्ण झाले। गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटाचा मेळावा 24 ऑगस्टला होणार आहे। मात्र मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवार यांचा फोटो नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा धसका तर घेतला नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे।
लातूरच्या निलंगा तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्याला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खडेबोल सुनावलेले आहेत. पिंपळवाडी इथल्या प्रशांत सोळुंके या व्यक्तीकडून पशुधन विकास अधिकाऱ्यानं 2 गायी मंजूर करतो म्हणून 14,000 रुपये घेतले होते आणि याची तक्रार संबंधितानं जनता दरबारात ओमराजे निंबाळकर यांच्याकडे केली असता त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आमची नाराजी अजित पवारांवर नाही तर उद्धव ठाकरेंवरच होती असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री असतानाही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत असा आरोप त्यांनी केलाय. जळगावात जिल्हा नियोजन समितीची सभा चांगलीच गाजली आहे. मतदारसंघात रस्त्याची कामं होत नसल्यानं आमदार लता सोनावणे यांनी अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला. आंदोलन करून देखील रस्त्याचं काम होत नाही, पुन्हा आंदोलन करायचं का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुळशीतील हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, पाचगावे तसंच मावळातील सांगवडे आणि गहुंजे या गावांचा पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये समावेश करण्याची मागणी मावळ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बाणेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे ही गावं लवकरच महापालिकेमध्ये समाविष्ट होणार आहेत. ठाकरे गटाकडून आजपासून 25 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले होते आणि त्यामुळे पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीची 23 ऑगस्टला मुंबईमध्ये बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात या ठिकाणी उपस्थित असतील. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे आणि त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. राज्य सरकारच्या नवीन महिला धोरणाचं सादरीकरण आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सह्याद्री अतिथीगृह येथे केलं जाणार आहे. त्यासोबतच नवनियुक्त अंगणवाडी सेविकांचं नियुक्तीपत्र देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिलं जाणार आहे. पुण्यातील कथित भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे यासह त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप आहे. गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली असून दोषमुक्तीसाठी खडसे यांनी याचिका दाखल केली आहे. यावर ईडीकडून युक्तिवाद केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते दिग्रस इथे आरपीआयच्या विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीच्या अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपतंय. त्यामुळे आज कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबई हायकोर्टानं तपासाचा अहवाल सादर करण्याचे ईडीला निर्देश दिले असून आजच्या सुनावणीमध्ये तपास अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. धाराशिव रस्त्यालगत असलेल्या चहाच्या गाडीतील साहित्य अतिक्रमण हटाव पथकानं गायब केल्याचा आरोप विक्रेत्यानं केलेला आहे. तसंच तक्रार करून देखील प्रशासन दखल घेत नसल्यानं याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यानं उपोषण सुरू केलंय. धाराशिव परंडा तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दाम्पत्यानं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. पिंपळवाडी इथल्या मालमत्तेचे खोटे दस्तावेज करून वडिलोपार्जित प्रॉपर्टीपासून बाळासाहेब होरे आणि अनिता होरे यांना बेदखल केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी बेघर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करा या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. सोलापुरातील अनेक भागात गटारीचं पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अनेक भागात दुर्गंधीयुक्त पाणी सोलापूर शहरात पाहायला मिळतंय आणि याच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्त्यावर येत प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत आहे. डॉक्टर देखील उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. याविरोधात आपनं आंदोलन केलंय. 2 दिवसांपूर्वी तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त करत शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्यासह तिघांना कानशिलात लगावली आणि नंतर प्रदीप माने यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ आज तासगाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. सावंतवाडी नगरपालिका बाजारात परप्रांतीयांना जागा देत असून स्थानिकांवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप होतोय. आसपासच्या परिसरातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेकडून अटकाव केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील 3 दिवस राज्यभरात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. शुक्रवारपासून कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र वायव्य दिशेनं पुढे निघून गेलंय.
सावंतवाडी नगरपालिका बाजारात परप्रांतीयांना जागा देत असून स्थानिकांवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप होतोय। आसपासच्या परिसरातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेकडून अटकाव केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। मुळशीतील हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे आणि 5 या गावे तसंच मावळातील सांगवडे, गहुंजे या गावांचा पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बाणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्यामुळे ही गावं आता लवकरच महापालिकेत समाविष्ट होतील। ठाकरे गटाकडून आजपासून 25 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले होते आणि त्यामुळे पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे। राज्यभरातील विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात आंदोलनं होणार आहेत। खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीकडून पुणे नाशिक महामार्गावर आयेफाटा इथे रास्ता रोको करण्यात येणार आहे। सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा यासाठी अहमदनगर आणि राहुरीमध्ये देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लादला। केंद्राच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी विरोध केलाय। कृषी मंत्री धनंजय मुंडे आज दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत मुंडे आज चर्चा करणार आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सकाळी 11 वाजता शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। कांदा निर्यात शुल्क आणि बेमुदत बंद या विषयावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघाला तर बाजार समित्या पूर्ववत होतील, तोडगा नाही निघाला तर कांदा लिलाव बंदच राहणार आहे। आज कांद्याचा लिलाव कडेकोट बंद करा, अन्यथा बुधवारी कांदा लिलाव बंद पाडणार असा इशारा महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेनं दिलेला आहे। संघटनेच्या वतीनं सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला आज कांदा लिलाव बंद ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले। आज कांदा लिलाव बंद न ठेवल्यास बुधवारी बाजार समितीमध्ये घुसून लिलाव बंद पाडू असा इशारा शेतकरी नेते प्रभाकर देशमुख यांनी दिलाय। नाशिकच्या व्यापारी असोसिएशननं कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या बंदचा परिणाम दिसत नसला तरी इथल्या व्यापारी संघानं बंदला पाठिंबा देण्यासाठी 24 ऑगस्टला 1 दिवसीय बंद पुकारलाय। शहरात टंचाई भासू नये यासाठी गुरुवारी 1 दिवसीय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कांदा बटाटा बाजाराच्या संचालकांनी सांगितलेलं आहे। केंद्र सरकारनं कांद्यावर लादलेल्या निर्यात शुल्काचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत असल्याचं समोर आलेलं आहे। हाती आलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात कांदा निर्यातीमध्ये राज्याचा वाटा 50%पेक्षाही जास्त असल्यानं कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाच बसल्याचं स्पष्ट झालंय। श्रावण महिना सुरू झाला असून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। भाज्यांचे दर प्रति किलो 60 ते 100 रुपयांवर पोहोचलेले आहेत। अळू, कारली, शिराळे यासह इतरही भाज्यांचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानभाज्यांना मोठी मागणी आहे। सावंतवाडी बाजारपेठेमध्ये कणकीचे आणि चिवारीचे कोंब बाजारामध्ये दाखल होत असून वर्षातून केवळ पावसाळ्यात आढळणारी जंगली अळंबी, कणकीचे आणि चिवारीचे कोंब मिळवण्यासाठी खवय्ये वनराईचा परिसर पालथा घालतायत। श्रावण महिन्यात उपवासाचे जिन्नस देखील आता महागलेले आहेत। शेंगदाणे आणि साबुदाण्याच्या दरात सरासरी 20 ते 25% वाढ झालेली आहे। किरकोळ बाजारात शेंगदाण्यानं प्रति किलो 150 रुपये तर साबुदाण्यानं 100 गाठली आहे। एपीएमसी बाजारामध्ये अवघी 50% आवक होत असल्यानं दरात वाढ झाली आहे। नवी मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडलेला आहे। महापालिका आयुक्तांनी 15 ऑगस्ट नंतर शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली होती। मात्र वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन म्हणून पाणी कपात तात्काळ रद्द होणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेली आहे। मुंबई गोवा हायवेच्या दुर्दशेवर हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। एकीकडे मनसेनं हा मुद्दा आता खळखट्याकनं हाती घेतल्यानं विषय तापण्याची चिन्ह आहेत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सौंदड ते सिंदीपार परिसरातील रेल्वे मार्गावरती